राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतजी पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते। या दरम्यान तौफिक शेख यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत शहर मध्यमधून इच्छुक असल्याची सर्वांना माहिती दिली। राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार गटातील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते। दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापुरात येत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं सुशील रसिक सभागृह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निष्ठावंतांचा संवाद विक्रमी यशाचा विकास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आढावा घेतला। यावेळी नगरसेवक तौफिक पैलवान यांनी समर्थकांनी जयंत पाटलांसमोर मोठं शक्ती प्रदर्शन करत सोलापूर शहर मध्यमधून मी इच्छुक उमेदवार असून याआधी मी 2014 साली या ठिकाणाहून मी निवडणूक लढवलेली आहे। लोकांचं आणि आमच्या जमातीचं मला भरपूर सहकार्य मिळेल। थोड्याशा मताने मी पराभूत झालो, परंतु यंदा जर महाविकास आघाडी आणि शरदचंद्र पवार यांनी मला साथ दिली तर नक्कीच शहर मध्यमधून तुतारी वाजेल आणि राष्ट्रवादी पक्षाचा विजय होईल, असं म्हणत कार्यकर्त्यांनी या प्रसंगी टाळ्या आणि शिट्ट्यांचा एकच गजर केला। शरदचंद्र पवार साहब आप सभी जो हमारे राष्ट्रीय पार्टी के नेतागण हैं, इनके सब विचार, इनके ध्येय धोरण ये जानकर आज 3 साल पहले मैं एएमआर पार्टी से 6 नगरसेवक के साथ पार्टी में प्रवेश किया। ये आपको मालूम है, गांधीनगर हेरिटेज लॉन में कोविड के वक्त जो बड़ा सा घेराव हुआ और पार्टी का प्रवेश हुआ, आप खुद साहब पुलिस डिपार्टमेंट को बोले थे कि गर्दी कम करो, ये लोगों की तादाद बढ़ रही है। ये सब ऐसे हमारे राष्ट्रवादी पार्टी को, पवार साहब को, आपको ये मानने वाले चाहने वाले हमारे सोलापुर शहर के लोग हैं। और आपको सब मालूम है, हमारे जो 2 सभा में पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारी, इनकी सब चाहत है, सोच है कि इस बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से मुझे उम्मीदवार मिलना बोलकर ये सभी सब हमारे समाज में, जमात में एक चर्चा करके साहब सभी लोग हमारा